गुड मॉर्निंग टू ऑल. मी प्राध्यापक रमेश काशेट्टी, NCC केअरटेकर ऑफिसर, आनंदीबाई राव राणे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वैभववाडी. तर विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2019-20मध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये NCC युनिट सुरू करण्यात आला. तर सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये NCCचं बटालियन नव्हतं, यामुळं NCCचं युनिट आहे तर काही ठराविक मोजक्या महाविद्यालयामध्ये होता. तर 1 डिसेंबर 2018 रोजी नवीन बटालियनची स्थापना करण्यात आली. तर त्याचं नाव आहे 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग. तर त्याचं जे ऑफिस आहे ते सिंधुदुर्ग म्हणजे ओरस ह्या ठिकाणी आहे. तर हे 58 महाराष्ट्र बटालियन जे आहे ते 58 महाराष्ट्र बटालियन हे कोल्हापूर डिव्हिजन अंतर्गत काम करतं. म्हणजे हे जे NCC जे बटालियन आहे ते बटालियन याचं एक मेन हेड जे ऑफिस आहे, हेड ऑफिस हे कोल्हापूर या ठिकाणी आहे. ओके. तर आपल्या महाविद्यालयामध्ये टोटल 54 म्हणजे 54 विद्यार्थ्यांसाठी एक युनिट स्थापना करण्यात आलेली आहे, म्हणजे मान्यता 58 महाराष्ट्र बटालियननी दिलेलं आहे. तर या 54 जे स्टुडंट्स आहेत किंवा 54 जे कॅडेट्स आहेत, तर 54 कॅडेटपैकी आपण दरवर्षी 18 विद्यार्थ्यांचं रिक्रूट करत असतो. ओके, म्हणजे 18 विद्यार्थी दरवर्षी आपण सिलेक्ट करत असतो, कारण आपलं जे युनिट आहे ते नवीन आहे. तर पहिल्या वर्षी म्हणजे 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये टोटल 18 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करण्यात आलेलं होतं. तर ते कॅडेट्स आता सेकंड इयरला आहेत. आता नवीन कॅडेट्स हे नेक्स्ट म्हणजे नवीन जेव्हा कॉलेज सुरू होईल त्यावेळेला सिलेक्शन करण्यात येईल. पण त्यावेळेला सुद्धा 18 विद्यार्थी टोटल महाविद्यालयातून सिलेक्ट करण्यात येतील. म्हणजे टोटल कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स सगळ्यांचे मिळून टोटल 18 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येतील. तर त्यामध्ये 10 जे विद्यार्थी आहेत हे बॉईज कॅडेट असणार आणि 8 कॅडेट जे आहेत ते गर्ल्स कॅडेट असणार. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी 33% हे गर्ल्सना काय आहे, रिझर्वेशन आहे. ओके. तर NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स. ओके. तर ह्याचं जे सिग्निफिकन्स आहे, म्हणजे ह्याचे फायदे काय आहेत तुम्हाला NCC केल्यानंतरनं, हे मी तुम्हाला ह्या ठिकाणी स्लाईड शेअर करतो आहे. तर त्या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या स्क्रीनवरती की मगाशी तुम्हाला सांगितलं NCC मीन्स नॅशनल कॅडेट कॉर्प्स. ओके, म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना, त्याचं जे फुल फॉर्म आहे. ओके. तर ह्याचं जे मेन जे ब्रीद वाक्य आहे ते म्हणजे एकता और अनुशासन. ओके, म्हणजे युनिटी आणि डिसिप्लिन हे ह्याचं मेन काय आहे, ब्रीद वाक्य आहे. ओके, म्हणजे विद्यार्थ्यांना जे कॅडेट्स आहेत NCC कॅडेट, त्यांना एकता म्हणजे काय, युनिटी म्हणजे काय आणि डिसिप्लिन म्हणजे काय, ह्या गोष्टी सगळ्यात सर्वप्रथम ह्या NCCमध्ये शिकवला जातो. हे त्याचं काय आहे, मेन मोटो आहे. ओके. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघूया की पहिल्यांदा NCCची स्थापना कधी करण्यात आली. ओके. तर NCC स्टँड फॉर नॅशनल कॅडेट कॉर्प्स विच वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 15 जुलै 1948, म्हणजे 15 जुलै 1948 रोजी ह्या नॅशनल कॅडेट कॉर्प्सची काय झाली, स्थापना करण्यात आली. ओके. तर हे NCC जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. इट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल ड्युरिंग 1965 अँड 1971, म्हणजे 1965 आणि 1971चं जे युद्ध झालं त्या म्हणजे पाकिस्तानसोबत युद्ध झालं. ओके. तर चायनासोबत युद्ध झालं, त्या युद्धामध्ये NCC कॅडेटनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. NCCला विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, NCC हे काय आहे, सेकंड लाईन ऑफ डिफेन्स आहे. ओके, म्हणजे संरक्षण क्षेत्रामधलं जे सेकंड लाईन म्हणजे मिलिटरी, नंतर नेव्ही, नंतरनं आर्मी, नंतरनं जे काही संरक्षण करणारे जे लोक आहेत ते म्हणजे कोण, तर NCC कॅडेट्स. ओके. NCC कॅडेटनी त्या युद्धामध्ये खूप मदत केलेली आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणचं जे तोफ गोळे वगैरे आहेत, ओके, म्हणजे त्यांना लागणारे जे काही साहित्य आहे ते साहित्य वगैरे त्या आर्मी लोकांना पोहोचवण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे त्यावेळेला. त्यामुळं त्यांना काय म्हटलेलं आहे, सेकंड लाईन ऑफ डिफेन्स असं त्यांना म्हटलेलं आहे NCC कॅडेट. ओके. तर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघूया की हे NCC जे आहे ते म्हणजे व्हॉल्युंटरी ऑर्गनायझेशन आहे. ओके, म्हणजे व्हॉल्युंटरी ऑर्गनायझेशन आहे. तर ह्या ठिकाणी NCCमध्ये हे फक्त कॉलेजच्या मुलांसाठी नाही आहे, तर शाळेतल्या मुलांसाठी सुद्धा काय आहे,
NCC आहे. ओके, शाळेतल्या मुलांसाठी जे NCC असतो त्याला म्हणायचं JD म्हणजे ज्युनियर डिव्हिजन, आणि सिनियर कॉलेज म्हणजे BSc BCom BA किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल. ओके, त्या ठिकाणचे जे विद्यार्थ्यांसाठी जे NCC असतो त्यांना म्हणायचं सिनियर डिव्हिजन. ओके, म्हणजे SD. ओके, आता ह्यामध्ये जर बॉईज असतील तर त्यांना म्हणायचं सिनियर डिव्हिजन SD, जर गर्ल्सचं युनिट जर असेल तर त्याला म्हणायचं SW म्हणजे सिनियर विंग्स. ओके, तर NCCमध्ये तर ह्याला एक NCC हे कुठल्याही विद्यार्थ्यांना देत नाही आहेत, तर त्यांना एक पर्टिक्युलर एज लिमिट आहे. तर ते एज लिमिट किती आहे, तर ते म्हणजे 13.5 वर्ष कमीत कमी त्याला पाहिजे त्या कॅडेटला. ओके, म्हणजे जर शाळेत त्याला जर NCC जर घ्यायचं जर असेल तर त्याला 13.5 वर्ष हे कंप्लीट पाहिजे. त्यानंतर मॅक्झिमम जे एज आहे ते 21 वर्ष आहे. ओके, म्हणजे 21 वर्षाच्या आत तो कॅडेट पाहिजे. ओके, म्हणजे NCCमध्ये त्याला जेव्हा भाग घ्यायचा जर असेल तर. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं जे माइंड आहे ते इम्प्रेशनेबल असलं पाहिजे, म्हणजे तो बुद्धीनं चालाक असला पाहिजे. असा कॅडेटचं सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जातं. ओके, कॉलेज लेवलला वगैरे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NCCमध्ये काय केलं जातं, कुठल्या ॲक्टिव्हिटी केला जातो हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NCCमध्ये तुम्हाला एक बेसिक मिलिटरी ट्रेनिंग दिला जातो. बेसिक मिलिटरी ट्रेनिंग म्हणजे त्यामध्ये तुमचं ड्रिल आलं, वेपन ट्रेनिंग्स आले, म्हणजे फायरिंग वगैरे आलं. त्यामध्ये तुम्हाला कॅम्प्स असतो, वेगवेगळे कॅम्प्स आहेत, आपण त्या नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत. तर त्या वेगवेगळ्या कॅम्पमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला त्याचं ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं की बेसिक जे मिलिटरी ट्रेनिंग आहे ते मिलिटरी ट्रेनिंग ह्या ठिकाणी तुम्हाला ते जे स्किल आहे ते स्किल त्या ठिकाणी तुम्हाला शिकवलं जातं. ओके, तर ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ह्याचं व्हिजन आहे. ओके, NCC हे असंच स्थापना करण्यात आलेलं नाही आहे भारत देशामध्ये, तर त्याचं एक व्हिजन आहे. तर काय व्हिजन आहे, तर इम्पॉवर व्हॉल्युंटियर यूथ टू बिकम अ पोटेन्शियल लीडर. ओके, म्हणजे जे आपण म्हणतो की आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त हे काय आहे, यंग लोक जास्त आहेत. ओके, म्हणजे जास्त ॲक्टिव्ह म्हणजे काम करणारे लोक जास्त आहेत. तर अशा जे स्टुडंट्स आहेत, असे जे कॅडेट्स आहेत, तर त्यांना इम्पॉवर करणे, मग त्यांच्यामध्ये एक लिडरशिप ॲक्टिव्हिटी डेव्हलप करणे. ओके, तर NCC कॅडेटमध्ये आणि बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये फरक दिसून येतो, कारण NCCमध्ये तुम्हाला एक पोटेन्शियल लीडर म्हणजे प्रत्येकाला एक लीडर म्हणून कसं काम करता येईल, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तो गेला NCC केल्यानंतर तो कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ दे, तर त्याच्यामध्ये लिडरशिप हे काय होतो ह्या ठिकाणी शिकवलं जातो. त्यामध्ये त्याला लीडर म्हणजे काय, लीडरचे काय काम, सपोज एखाद्या ग्रुपचं तुम्ही लीडर झाला तर त्या लीडरचं काय काम असतो, काय रोल असतो, ह्या ठिकाणी ह्या NCCमध्ये त्याला सगळं शिकवलं जातं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, रिस्पॉन्सिबल सिटिझन ऑफ दी कंट्री, म्हणजे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण पर्यावरणाचं कसं रक्षण केलं पाहिजे. ओके, समाजामध्ये कसं आपण वावरलं पाहिजे, शिस्त काय असते समाजामध्ये. ओके, म्हणजे कुठंही गेलं तर आपण एखाद्या डिसिप्लिनमध्ये लाईनमध्ये आपण कसं उभारलं पाहिजे, हे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर हे NCCमध्ये ह्यामध्ये शिकवलं जातं. ते म्हणजे हे व्हिजन आहे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे पोटेन्शियल लीडर आणि रिस्पॉन्सिबल सिटिझन, तर हे सगळं NCCमध्ये शिकवलं जातं. ओके, तर नेक्स्ट ते म्हणजे मिशन. ओके, आता व्हिजन आणि मिशन ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. आता मिशन काय आहे NCCचं, तर टू डेव्हलप लिडरशिप अँड कॅरेक्टरिस्टिक. ओके, क्वालिटी, त्या विद्यार्थ्यामध्ये एक चांगलं क्वालिटी त्याच्यामध्ये डेव्हलप करणे. मोल्ड डिसिप्लिन, त्याला शिस्त त्या ठिकाणी शिकवला जातो. ओके, सगळ्यात महत्त्वाचं ब्रीदवाक्य आहे युनिटी अँड डिसिप्लिन. ओके, तर त्याला डिसिप्लिन शिकवलं जातो. नंतर नर्चर सोशल इंटिग्रेशन. ओके, सोशल इंटिग्रेशनमध्ये समाजामध्ये आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला सोशल ॲक्टिव्हिटी कुठल्या आपल्याला करता येते ते ह्या ठिकाणी शिकवलं जातं, सोशल ॲक्टिव्हिटीज. ओके, त्यानंतर मल्टीफेस्ट प्रोग्राम्स कंडक्टेड इन अ मिलिटरी इन्व्हायरमेंट. ओके, म्हणजे मिलिटरीचं आपण बघितलं की मिलिटरीचं जे बेसिक ट्रेनिंग आहे ते सुद्धा ह्या ठिकाणी दिलं जातं. ओके, हे काय आहे, त्याचं मिशन आहे. तर ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके, मगाशी सांगितलं की एक ह्या ठिकाणी बेसिक मिलिटरी ट्रेनिंग NCC कॅडेटना दिला जातो. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ड्रिल. ओके, तर NCCमध्ये हे ड्रिल शिकवलं जातं. ड्रिल कशासाठी शिकवलं जातं NCC कॅडेटना, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, कॅडेट मस्ट बी अंडरस्टँड द एम अँड पर्पज ऑफ टीचिंग ड्रिल. इट इम्फसिस ऑन बिअरिंग, मार्चिंग, सॅल्युटिंग अँड आर्म्स ड्रिल. तर त्यामध्ये एक शिस्त येतो, म्हणजे ड्रिल्स शिकवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे युनिटी येण्यासाठी. ओके, त्यामुळे युनिटी हे खूप महत्त्वाचं आहे, डिसिप्लिन हे खूप महत्त्वाचं आहे. युनिटी आणि डिसिप्लिन येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा ह्यामध्ये NCCमध्ये ड्रिल शिकवलं जातो.
त्यानंतर वेपन ट्रेनिंग. ओके, तर कॅडेट जनरली टेक इंटरेस्ट इन वेपन ट्रेनिंग. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फायरिंग हे बेसिक त्यांना शिकवलं जातो. म्हणजे तुमचं वेगवेगळ्या ज्या वेगवेगळ्या कॅम्प्स आहेत, ओके, कुठल्या कुठल्या कॅम्प्स आहेत आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत. तर ह्यामध्ये वेपन आणि फायरिंग ह्या 2 गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात वेगवेगळ्या ट्रेनिंगमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक बेसिक NCC ऑर्गनायझेशन कसं असतो, भारत देशामध्ये NCCचं ऑर्गनायझेशन कसं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, तर हे ह्या ठिकाणी ह्या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता. स्कूल लेवलला म्हणजे शाळेमध्ये NCCचं वेगवेगळे युनिट असतात. ओके, म्हणजे खाकी जर ड्रेस असेल तर ते आर्मीचं असतो NCC. ओके, नेव्ही, त्यानंतर एअरफोर्स, अशा 3 युनिटचं काय आहेत वेगवेगळ्या NCCचे युनिट्स आहेत. ओके, तर हे ज्युनियर डिव्हिजन म्हणजे हायस्कूलला. ओके, शक्यतो विद्यार्थ्यांना 8वी 9वीला हा NCC असतो. ओके, तर काही कॉलेजमध्ये 11वी 12वीला असायचा पूर्वी. आता 8वी 9वी किंवा 9वी 10वीला तो NCC आता काय केलेलं आहे, शिफ्ट केलेलं आहे. त्याला म्हणायचं ज्युनियर डिव्हिजन. ओके, बॉईज असेल तर ज्युनियर डिव्हिजन, तर गर्ल्सचं युनिट असेल तर ज्युनियर विंग्स म्हणजे JW आणि JD. ओके, तर आपण आता सिनियर डिव्हिजनला आहे, त्यामुळं आपलं जे डिव्हिजन असणार ते म्हणजे SD. ओके, म्हणजे बॉईजचं आपलं युनिट आहे आणि त्यामध्ये 33% जे आहे ते गर्ल्सला रिझर्वेशन आहे. पण ॲक्च्युअल जे युनिट आहे आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या महाविद्यालयामध्ये ते म्हणजे सिनियर डिव्हिजन, म्हणजे त्याला म्हणायचं SD. जर गर्लचं असेल तर त्याला म्हणायचं SW, सिनियर विंग्स. ओके, तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं आर्मी युनिट आहे. ओके, तर तुम्ही वेगवेगळ्या NCCमध्ये पार्टिसिपेट करू शकता, नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स. बट आपल्या महाविद्यालयामध्ये आर्मीचं काय आहे, सिनियर डिव्हिजन आहे. ओके, तर हे कॉलेज लेवलला ते म्हणजे सिनियर डिव्हिजन. आता आपलं जे युनिट आहे हे युनिट एक ग्रुप अंडर काम करतं. ओके, आपल्या महाविद्यालयामध्ये एक युनिट आहे, तर ते युनिट कुठल्या ग्रुप अंडर काम करतो, तर कोल्हापूर डिव्हिजन. ओके, तर हे कोल्हापूर डिव्हिजनचं मेन जे हेड ऑफिस आहे. ओके, असे 4 ते 5 ग्रुप आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर ते 5 ग्रुपचं जे डायरेक्टर ऑफिस आहे ते म्हणजे त्याला म्हणायचं डायरेक्टरेट ऑफिस. ओके, ते आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. ओके, आणि प्रत्येक स्टेटचं जे हेड ऑफिस आहे त्यांच्यावरती काम करणारं जे ऑफिस आहे त्याला म्हणायचं डायरेक्टरेट जनरल ऑफिस, ते आहे दिल्लीमध्ये. ओके, तर अशा पद्धतीनं हे NCCचं ऑर्गनायझेशन आहे. प्रत्येक ग्रुपचं काम, प्रत्येक डिव्हिजनचं काम, प्रत्येक युनिटचं काम हे त्यांना वाटून दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट तुम्ही जेव्हा NCCमध्ये भाग घेता, त्या NCCमध्ये भाग घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या रँकनुसार, ओके, तुमच्या वेगवेगळे जे ॲक्टिव्हिटीज आहेत प्रत्येक कॅडेटचं ऑब्झर्वेशन केलं जातो आणि त्यांचं ड्रिल कसं आहे. ओके, त्यांनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्यानंतर त्याची प्रेझेंटी किती आहे, ह्याच्यावरनं त्याला एक वेगवेगळे रँक दिला जातो. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं हे बघू शकता तुम्ही, हे वेगवेगळे जे तुम्हाला रेड कलरचे जे लाईन दिसतात तर हे काय आहेत, हे तुमचे रँक आहेत. ओके, जर चांगलं काम जर केलं असेल, तुमचं ड्रिल जर चांगलं असेल, ओके, तुम्ही ॲब्सेंट नसताल कुठल्याही ड्रिलला. ओके, प्रेझेंटी तुमची चांगली आहे, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही भाग घेत आहे, मग तुम्हाला चांगल्या रँकनं तुम्हाला ह्या ठिकाणी अवॉर्ड केला जातो आणि तुम्ही त्या ठिकाणी त्या युनिटमध्ये तुम्ही सिनियर कॅडेट म्हणून तुम्ही काम करू शकता. ओके, तुम्हाला एक चांगलं संधी ह्या ठिकाणी मिळतो. ओके, तर हे वेगवेगळ्या काय आहेत, हे NCC कॅडेटना दिलं जाणारं रँक आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे NCCमध्ये भाग घेतल्यानंतर तुम्हाला मानधनसुद्धा मिळतो. ओके, आता सिनियर डिव्हिजन तुम्हाला पहिल्या वर्षी तुम्ही जर NCCमध्ये सहभाग घेतल्यानंतर 1 वर्षामध्ये जवळपास तुम्हाला 90 तास अटेंड करावा लागतो, म्हणजे 90 पिरियड. ओके, तर प्रत्येक तासाला ₹5 हे रिफ्रेशमेंट प्रमाणे. ओके, तर 90 तासाचे हे रिफ्रेशमेंट म्हणजे चहा नाश्तासाठी हे ₹5 दिला जातो. ओके, असे तुम्हाला 90 तासाचं टोटल पैसे ह्या ठिकाणी वर्षाच्या एंडला तुमच्या अकाउंटवरती ऑनलाईन हे गव्हर्नमेंट काय करतो, ट्रान्सफर करतो. त्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता त्यावेळेला तुमच्याकडून तुमच्या अकाउंट जे आहे त्याचं पासबुकचं झेरॉक्स तुम्हाला द्यावं लागतं. ओके, तर टोटल ह्याचे ₹450 तुम्हाला दिलं जातो रिफ्रेशमेंटच्या. प्लस त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कपडे दिला जातो गव्हर्नमेंटकडून, शूज तुम्हाला दिला जातो. ओके, तर त्याचं वॉशिंग आणि त्याला शूजला पॉलिश करण्याचं जे अलाउन्स आहे त्याचंसुद्धा पैसे जे आहेत हे वेगळे आहेत. तर प्रत्येक महिन्यासाठी तुम्हाला ₹10 त्या ठिकाणी दिला जातो. ओके,
तुमचं जे अकॅडमिक इयर आहे ते जुलै ते जानेवारीपर्यंत असतो. मग जुलै ते जानेवारी हे 6 महिन्याचं टोटल तुम्हाला 60 रुपये. तर असे टोटल जे पैसे आहे तुम्हाला 510 रुपये हे मानधन तुमच्या अकाउंटमध्ये जमा करते गव्हर्नमेंट. ओके. सगळ्यात महत्त्वाचं नेक्स्ट ते म्हणजे तुम्ही जेव्हा NCCमध्ये सहभाग घेता तर ह्या 3 वर्षामध्ये तर तुम्हाला टोटल 3 वर्ष NCC करावा लागतो. तर त्यामध्ये तुम्हाला B आणि C सर्टिफिकेट हे एक्झाम पास करावं लागतो. ए जे सर्टिफिकेट आहे ते हायस्कूल लेवलला असतो. ओके, ज्युनियर डिव्हिजनला. आणि B आणि C जे सर्टिफिकेट एक्झाम असतो ते सिनियर डिव्हिजनला म्हणजे कॉलेज लेवलला तुम्हाला एक्झाम ते पास करावं लागतो. आता B जे एक्झाम आहे B एक्झाम हे सेकंड इयरला असतो. आणि C सर्टिफिकेट B सर्टिफिकेट हे सर्टिफिकेटचं नाव आहे, C सर्टिफिकेट हे सर्टिफिकेटचं नाव आहे. मग B सर्टिफिकेट तुम्हाला मिळवण्यासाठी किंवा B सर्टिफिकेट एक्झाम पास करण्यासाठी तुम्हाला फर्स्ट इयर अपियर व्हावं लागतो. ओके. त्यानंतर कमीत कमी एक कॅम्प तुम्ही केलेलं पाहिजे. त्यानंतर C सर्टिफिकेट पास होण्यासाठी कमीत कमी तुम्ही 2 कॅम्प अटेंड करणं हे गरजेचं आहे. ओके. आता हे ह्या ठिकाणी जे तुम्हाला लिस्ट दिसतं या स्क्रीनमध्ये तर हे वेगवेगळ्या कॅम्प आहेत. ओके. तर हे सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतो, ऑर्गनाईज करतो. तर ह्या कमीत कमी तुम्हाला 2 कॅम्पमध्ये सहभाग घ्यावा लागतो. प्रत्येक कॅम्प हे 10 दिवसाचा असतो. ओके. वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे कॅम्प तुम्हाला अटेंड करण्याची संधी मिळतो. प्रत्येक कॅम्पमध्ये तुम्हाला नवीन काही शिकण्यासाठी मिळतो. त्या ठिकाणी त्या कॅम्पमध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक ॲक्टिव्हिटी असते. त्या ठिकाणी ड्रिल असतो, वेपन ट्रेनिंग असतो, सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी असतात. ओके. असे काही कॅम्प आहेत की बाहेरच्या स्टेटमधलेच विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी येते. ओके. तर पहिल्यांदा मी ह्या ठिकाणी वाचतो. वायू सैनिक कॅम्प आहे, नौसैनिक कॅम्प आहे, रॉक क्लाइम्बिंग कॅम्प. ओके. हे सुद्धा म्हणजे दगडावरती वगैरे कसं चढायचं, ओके, दोरीनं वगैरे, तर त्या रॉक क्लाइम्बिंग कॅम्पमध्ये शिकवलं जातो. नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या स्टेटमधले जे विद्यार्थी आहेत, NCC कॅडेट आहेत, हे एका स्टेटमध्ये बोलून त्यांचं जे कॅम्प अरेंज केला जातो, त्यांचे जे लँग्वेज आहे ते लँग्वेज एकमेकाला ट्रान्सफर करण्यासाठी, त्यांचं कल्चर जे आहे ते कल्चर एकमेकाला शिकण्यासाठी म्हणून ते नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प NCC कॅडेटसाठी आयोजित केला जातो. त्यानंतर थलसैनिक कॅम्प आहे, TSC कॅम्प. ओके. त्यानंतर आर्मी अटॅचमेंट कॅम्प, त्याला AAC असं म्हटलं जातं. त्यानंतर एअरफोर्स अटॅचमेंट कॅम्प, त्याला AAC असं म्हटलं जातं. त्यानंतर रिपब्लिक डे कॅम्प, सगळ्यात महत्त्वाचं RDC कॅम्प. ओके. तर म्हणजे 26 जानेवारीला जे दिल्लीला जे परेड होतो तर त्या परेडमध्ये NCCचं बॉईज आणि गर्ल्स अशा दोन युनिट असते त्या ठिकाणी. ओके. तर त्यामध्ये तुम्हाला सहभाग होण्यासाठी RDC कॅम्प असतो. ओके. त्या RDC कॅम्पमधून जर सिलेक्शन तुमचं झालं, ओके, पहिल्यांदा जिल्हा लेवलला तुमचं सिलेक्शन होतं, जिल्ह्यानंतरनं ग्रुप लेवलला, ग्रुपनंतरनं तुमचं मुंबईला सिलेक्शन होतं, मुंबईला सिलेक्शन झालं की त्या ठिकाणी तुम्हाला दिल्लीला पाठवला जातो 1 महिना ट्रेनिंगसाठी. आणि 1 महिना ट्रेनिंग नंतरनं तुम्हाला 26 जानेवारीला रिपब्लिक डे दिवशी तुम्हाला एक ड्रिल करण्याचं, संचलन करण्याचं सगळ्यात एक सुवर्ण क्षण तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतो रिपब्लिक डे कॅम्पमध्ये. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इंडिपेंडन्स डे कॅम्प असतो, ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प ATC. हे तुम्हाला जनरल ATC आपल्या कोल्हापूर, अमरावती, ओके, तर ह्या ठिकाणी हे ATC कॅम्प वगैरे आयोजित केला जातो. ओके. नेक्स्ट मगाशी तुम्हाला सांगितलं की A, B आणि C सर्टिफिकेट एक्झाम. A सर्टिफिकेट जे एक्झाम असतो ते ज्युनियर डिव्हिजन म्हणजे हायस्कूल लेवलला, ओके, A सर्टिफिकेट एक्झाम असतो. आणि B आणि C सर्टिफिकेट एक्झाम जे आहे ते सिनियर डिव्हिजन किंवा सिनियर विंग म्हणजे कॉलेज लेवलला हे एक्झाम तुम्हाला पास करावं लागतं. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे NCCचं महत्त्व काय, त्याचं इन्सेंटिव्ज काय आहेत. ओके. तुम्ही NCC केला 3 वर्ष तर ते NCC केल्यानंतरनं तुम्हाला भरपूर संधी डिफेन्समध्ये आहेत. ओके. तर ते पोलीस क्षेत्र असू दे किंवा आर्मी असू दे, एअरफोर्स असू दे किंवा नेव्ही असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये इवन होमगार्डसुद्धा असू दे. ओके. तर आता होमगार्डलासुद्धा भरपूर सॅलरीज आहे. ओके. तर तुमचं जर NCC झालं असेल तर होमगार्डमध्ये तुम्हाला पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जातो. जवळपास आता 10,500 रुपये त्यांना सॅलरी आहे महिन्याकाठी होमगार्डलासुद्धा. तर तिथंसुद्धा NCC कॅडेटना प्रेफरन्स दिला जातो. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन आर्मीमध्ये जे काही वेगवेगळ्या पोस्ट आहेत, JD पासून ते
तुम्ही जे NDA थ्रू सिलेक्शन होऊन जातात, तर त्याच्यामध्ये जर त्याच्या आधी तर तुमचं NCC हायस्कूल लेवलला किंवा कॉलेज लेवल जर NCC जर झाला असेल तर तुम्हाला पहिल्यांदा त्या ठिकाणी 10 मार्क्स हे ग्रेस मार्क म्हणून मिळाला जातो. ओके, 10 मार्क हे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क त्या ठिकाणी दिला जातो. ओके, आणि पहिल्यांदा तुम्हाला प्रिफरन्स केला जातो कारण तुमचं ऑलरेडी एक बेसिक ट्रेनिंग तुम्ही 3 वर्ष कॉलेज लेवलला किंवा हायस्कूल लेवलमध्ये 2 वर्ष असं केलेलं असतं. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी प्रिफरन्स दिला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनला आहे, तर त्या ठिकाणी दरवर्षी लेफ्टनंट या पदासाठी दरवर्षी UPSC थ्रू काय होतो, एक्झाम होतो आणि त्या एक्झाममध्ये टोटल जेवढे कॅडेट्स असतात त्या कॅडेट्सपैकी 64% जे कॅडेट्स आहेत हे NCC थ्रू सिलेक्शन केलं जातं. जर NCCमधून तुम्हाला C सर्टिफिकेट एक्झाम A ग्रेडनं जर तुम्ही पास केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही इंटरव्ह्यूसाठी अपिअर होऊ शकता. तुम्हाला एक्झाम द्यायची गरज नाही आहे त्या ठिकाणी, तर डायरेक्टली तुम्ही इंटरव्ह्यू तुम्हाला फक्त पास करावं लागेल. इंटरव्ह्यू एकदा पास केलं की डायरेक्टली तुम्ही लेफ्टनंट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन होईल आणि डायरेक्टली तुम्ही इंडियन मिलिटरी अकॅडमी जॉईन करू शकता ट्रेनिंगसाठी. ओके, त्यानंतर दुसरं एक ट्रेनिंग अकॅडमी आहे ते म्हणजे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई. तर त्या ठिकाणी दरवर्षी 100 NCC कॅडेटचं सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जातो लेफ्टनंट पदासाठी तिथंसुद्धा. ओके, त्यानंतर नेव्हल अकॅडमी आहे, इंडियन नेव्हल अकॅडमी कोर्स. त्यामध्ये सुद्धा 6% विद्यार्थी जे आहेत हे NCC मधून सिलेक्ट केला जातो. नंतर इंडियन फोर्स अकॅडमी इन ऑल कोर्सेस 10%, तिथंसुद्धा त्या ठिकाणी NCC कॅडेटना प्रेफरन्स दिला जातो. दुसरे म्हणजे सगळे जे काही फ्लाईंग ट्रेनिंग कोर्सेस आहेत अदर दॅन तुम्हाला मला सांगितलं होमगार्ड जे आहे. ओके, वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रत्येक डिफेन्स क्षेत्रामध्ये तुम्हाला पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जातो NCC कॅडेटला. ओके, तर हे एक तुमचं काय आहे इन्सेंटिव्ह आहे, फायदा आहे. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सेलर्स आहेत, एअरमन्स आहे. परवाच जाहिरात होती. ओके, एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये रिलायन्स जी कंपनी आहे. ओके, सगळ्यात मोठी जी भारतामधली जी कंपनी रिलायन्स, ओके, मार्केट कॅपिटलनुसार रिलायन्स हे सगळ्यात मोठं कंपनी आहे. तर त्या कंपनीमध्ये NCC कॅडेटना सिक्युरिटीमध्ये चांगलं म्हणजे जॉब होता. ओके, चांगलं सॅलरी, म्हणजे त्या ठिकाणी लिहिलं होतं की जर NCC जर कॅडेटचं जर कंप्लीट असेल, ओके, त्याने NCC केलं असेल तर त्याला पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जाईल सिक्युरिटीमध्ये. चांगला जॉब आहे चांगल्या कंपनीमध्ये. ओके, तर अशा मोठ्या कंपनीमध्ये सुद्धा एक सिक्युरिटीचं काम म्हणून त्या ठिकाणी चांगलं सॅलरी ते देऊ शकते. तर तिथं लिहिलं होतं की NCC कॅडेट विल बी प्रिफर्ड फर्स्ट. ओके, तर तिथंच अशा कंपनी प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला स्कोप आहे. ओके, त्यानंतर एअरमॅन आहे, सेलर्स आहेत. ओके, अशा वेगवेगळ्या जे काही पोस्ट आहेत त्या पोस्टमध्ये तुम्हाला वेटेज दिला जातो. पॅरामिलिटरी जे फोर्स आहे, ओके, BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, CISF आहे, ITBP आहे, कोस्टल गार्ड जे आहेत. कोस्टल गार्ड म्हणजे जे समुद्रकिनारी सुद्धा त्या ठिकाणी गार्ड लागते त्यांना गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला. त्या ठिकाणी तुम्हाला ते बोनस मार्क दिला जातो तिथं सिलेक्शन होत असताना. त्यानंतर CRPF आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ओके, तिथंसुद्धा NCCचं B आणि C सर्टिफिकेट होल्डर जर कॅडेट असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स दिला जातो. त्यानंतर प्रत्येक स्टेट म्हणजे प्रत्येक राज्य शासनाचं मगाशी तुम्हाला सांगितलं पोलीस भरतीमध्ये सुद्धा किंवा होमगार्ड भरतीमध्ये NCC कॅडेटना प्रेफरन्स दिला जातो. ओके, खूप ह्याचं बेनिफिट आहे तुम्हाला. ओके, तर हे शिकत असताना तुम्हाला मगाशी सांगितलं अलाउन्स देतो गव्हर्नमेंट, म्हणजे 510 रुपये दरवर्षी तुम्हाला मानधन म्हणून देतो. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ओके, तुमचं जर ॲक्टिव्हिटी चांगल्या असतील, तुमचं ड्रिल चांगला असेल, तुम्ही रेग्युलर कॉलेजला जर येत असाल, NCC परेड जर अटेंड करत असाल तर तुमचं ह्या ठिकाणी कॉलेज थ्रू एक चांगलं कॅडेट म्हणून फॉर्म पाठवला जातो. वेगवेगळे तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा ह्या ठिकाणी मिळते. सगळ्यात महत्त्वाचं ओके, की जे बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला हे संधी मिळत नाही. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅडेट वेलफेअर सोसायटी स्कॉलरशिप तुम्हाला मिळतो. ओके, हे मोस्टली हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 1000 विद्यार्थ्यांना दरवर्षी दिला जातो प्रत्येक स्टेटमध्ये. तर त्यामध्ये 250 जे विद्यार्थी आहेत हे 250 विद्यार्थी हे ग्रामीण भागातून पहिल्यांदा सिलेक्शन केलं जातं. त्याच्याही जास्त असतील तरी ते त्या ठिकाणी ग्रामीण विद्यार्थ्यांना पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जातो. ओके, तर त्या ठिकाणी दरवर्षी ओके 6000 एवढं मानधन, एवढं स्कॉलरशिप तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. दुसरं आहे ते म्हणजे बेस्ट कॅडेट अवॉर्ड स्कॉलरशिप. ओके, तर त्याला 3500 स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकतो. ओके, श्याम बेनेगल स्कॉलरशिप आहे, 10,000 रुपये मिळू शकतो पर कॅडेटला. ओके, त्यानंतर चीफ मिनिस्टर स्कॉलरशिप 2000, स्टेट गव्हर्नमेंट स्कॉलरशिप 2500, त्यानंतर कमांड स्कॉलरशिप हे 3000 पर कॅडेट.
ओके. तर हे स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तुमच्या ॲक्टिव्हिटी चांगले पाहिजे. तुम्हाला कल्चरल ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला येत असतील, ओके, तुमचं तुम्हाला पर्सनल डान्स येत असेल किंवा बाकीचे काही वाद्य जर असतील ते वाजवता जर येत असतील तर ते सुद्धा NCCमध्ये सिलेक्शनच्या वेळेला प्रेफरन्स दिला जातो, कारण कल्चरलसुद्धा खूप महत्त्वाचं आहे NCCमध्ये. ओके. तर अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला येत असतील, ओके, तर तुमचं चांगलं कॅडेट म्हणून कॉलेजमधून ॲप्लिकेशन पाठवलं जातो बटालियनना. बटालियनचं कर्नलचं एकदा सिग्नेचर झालं की त्या ठिकाणी तुम्हाला ते स्कॉलरशिप सँक्शन होतं. ओके. अशा भरपूर तुम्हाला संधी आहेत. आणि दुसरं एक म्हणजे बाहेरच्या देशामध्ये सुद्धा तुम्हाला जाता येऊ शकतो NCC थ्रू. म्हणजे त्याला म्हणायचं आहे यूथ एक्सचेंज प्रोग्राम, YEP असं त्या ठिकाणी त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं. ओके. तर त्या ठिकाणी आपले जे मित्र राष्ट्र आहेत त्या मित्र राष्ट्रांमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट थ्रू म्हणजे तुमचं जे खर्च आहे बाहेर जाण्यासाठी, ओके, विमानाचं जे खर्च आहे ते सगळं गव्हर्नमेंट कॅरी करतो, तुमचं जेवणाचं राहण्याचं खर्च वगैरे. तर बाहेरच्या मित्र राष्ट्रातले जे मिलिटरी वेगळ्या ॲक्टिव्हिटी ट्रेनिंग होतात तिथलं जे कल्चर आहे त्या तिथले विद्यार्थी जे NCC कॅडेट्स आहेत तिथल्या विद्यार्थ्यांचं तिथलं जे आर्मीचं जे ट्रेनिंग आहे तिथलं ट्रेनिंग तुम्हाला त्या ठिकाणी बघण्यासाठी मिळतो, शिकण्यासाठी मिळतो. तर ह्या अशा यूथ एक्सचेंज प्रोग्राममधून तुम्ही बाहेरच्या देशातसुद्धा जाऊ शकता NCC थ्रू. ओके. हे एक चांगलं संधी तुम्हाला आहे. त्यानंतरनं एक बेस्ट कॅडेट म्हणून दरवर्षी भारतामधून पंतप्रधानाच्या हस्ते NCC कॅडेटना दिला जातो. ते सुद्धा तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता बेस्ट कॅडेट अवॉर्ड म्हणून. ओके. तर त्याला चांगलं तुम्हाला स्किल, तुमचं ड्रिल, तुमचं बोलण्याचं स्टाईल जे आहे, कम्युनिकेशन स्किल जे आहे ते चांगलं पाहिजे. ओके. ह्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टी ऑब्झर्वेशन करून तुमचं ह्या ठिकाणी बेस्ट कॅडेटसाठी सिलेक्शन होऊ शकतं. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता ह्या स्लाईडमध्ये. तर ह्या कॅडेटला पंतप्रधानाच्या हस्ते बेस्ट कॅडेट अवॉर्ड म्हणून गौरवला जात आहे. ओके. NCC बेस्ट कॅडेट अवॉर्ड. ओके. तर जय हिंद. तर अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येतो NCC थ्रू. तर आपल्या मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्या महाविद्यालयामध्ये टोटल 54 विद्यार्थ्यांचं युनिट आहे. तर दरवर्षी 18 विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये सहभागी होता येतो, 18 विद्यार्थ्यांना सहभागी होता येतो. तर त्यामध्ये 33% जे हे गर्ल्स आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत हे बॉईज, असे टोटल 18 विद्यार्थींचं सिलेक्शन दरवर्षी केलं जातं. ह्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन असतो. ओके. तर हे आहे NCCचं रोल. ओके. त्यांचं तुम्हाला फायदा. ओके. मी इथं थांबतो. जय हिंद.